लवकर प्लीज. का 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 सई मला टिफिन मध्ये पण भाव आहे. हो नक्की. सई पुरतील ना की अजून? हो आई भरपूर केलेत आपण. खूप आवडले. बाई ग बाई कशी विसरले मी. अहो रियाच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे ना. मला म्हणाली होती मम्मा तुझ्या 2-3 चांगल्या साड्या काढून ठेव म्हणून. पण कामाच्या गडबडीत ना माझ्या काही लक्षात राहत नाही बाई. कुठली ठेवू आता हिच्यासाठी? ही जरा जास्तच डार्क आहे नाही. कुठली बरी वाटतेय? ही कशी दिसेल तिच्यावर? खुलून दिसेल ना? काही नाही हीच छान वाटते. हीच ठेवते. ही बघा छान आहे ना. अहो तुम्हाला आठवतंय ना रिया आपली लहान होती तेव्हा ती रेडीमेड कल्पना साडी नेसून घरभर हिंडत बसायची. कित्येकदा त्या साडीमध्ये तिचा पाय अडकायचा, पडायची, रडायची, पण तिला साडी नेसायची असायची. केवढीशी होती ना रिया. आता किती मोठी झालीये. मुलं किती पटपट मोठी होतात नाही नाही का? अहो काय झालं? काय नाही. तुम्ही बोलला नाहीत तरी कळतं मला. रागवलात माझ्यावर? खरं तर हो. जानकी तू असं का वागलीस? तू का केलंस असं? मला वाटलंच होतं तुम्हाला नाही आवडणार. भैरवीताई घरात नाहीये आणि मी इथे आनंद साजरा करते. त्या घरात नाहीये त्याचं मला काहीच वाईट वाटत नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्या दुःखात आहेत आणि मी इथे. नाही एक मिनिट जानकी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. भैरवीची मला आठवण येते हे बरोबर आहे. मला अगदी पदोपदी तिची आठवण येते. कारण या घरातल्या प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणाची ती साक्षीदार आहे. मला सतत काहीतरी अपूर्ण असं वाटतं. भैरवीची कमतरता जाणवत राहते मला. तसंही कमतरता का जाणवणार नाही? हे अख्खं जहागीरदार कुटुंब तिनं स्वतः तारलेलं आहे. पण मला हे देखील माहिती आहे की भैरवी खूप स्ट्रॉंग आहे. आणि आत्ता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेत ना ते ती नक्कीच दूर करेल आणि पुन्हा आपलं सगळं कुटुंब एकत्र येईल अगदी पहिल्यासारखं. हो ना. भैरवीताईंचा नाही तर मग कसला इतका विचार करताय तुम्ही? तुझा विचार. माझा? हो. फक्त देवांशनीच नाही तर मी देखील तुला गृहीत धरलं. गेली कित्येक वर्ष या घरात आल्यापासून तू